हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघात निवडणुका अतिशय जोराने रणधुमाळी चालू असताना 288 पैकी शहापूर 135 अज विधानसभा क्षेत्रात देखील अतिशय चुरशीची अशी लढाई मानली जात आहे आणि आपण आज शहापूरच्या बस स्पोर्ट या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि शहापूर तालुक्यातील जनतेचं नेमकं कौल कोणाला आहे, नेमका जो उमेदवार शहापूर विधानसभा क्षेत्रामध्ये उभा राहिलेला आहे तो उमेदवार नेमका आपल्या ह्या शहापूरकरांसाठी कशा पद्धतीने न्याय देईल। त्या शहापूर 135 अज विधानसभा जे उमेदवार उभे राहिलेले आहेत, मागील 40 वर्षापासून शहापूर तालुक्याचा जो विकास आहे, जे आपल्या शहापूर तालुक्याचे मूलभूत प्रश्न आहेत, आपल्याला काय वाटतंय का ह्या जे प्रश्न आहेत ते कोण सोडतील? कारण शहापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पांडुरंग बरोरा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तरोडा साहेब हे उभे आहेत, तसेच इतर 9 उमेदवार हे उभे आहेत। नेमकं बाजी कोण मारील आणि कोण आपल्याला नेमकं न्याय देईल? आज या ठिकाणी जेवढं इथे तुला होत आहे आणि 2 कदाचित तोच निवडण्याची शक्यता आहे आणि तोच येईल असं माझा मत। नुसतं येईल म्हणजे जे काही विधायक प्रश्न आहेत, जे मूलभूत प्रश्न आहेत, जे आरोग्याचे प्रश्न आहेत, थोडं झालेलं आहे। आमच्या गावात जरी आलेले 10 लाखाची योजना त्यांनी जाहीर केलेली आहे। आमच्याकडे पाण्याची योजना पण केली। माझं गाव गोकुळगाव। आपलं नाव काय काका? गुरुनाथ भाऊ दिर्डे। गुरुनाथ भाऊ दिर्डे, गोकुळगाव। तर आमच्याकडे त्यांनी बऱ्याचशा योजना झाल्या पाण्याच्या 3 ठिकाणी का जिथं पाणी नाही आता नसला पण तिथे योजना दिलेली आहे, असे पण काही कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत। आणि आजही त्यांनी 10 लाखाची योजना कळ्याचा पाड्या तिथे योजना दिलेली आहे दौला। आणि तशीच टेंबरा एक जिथे हे देवस्थान आहे तिथे 10 लाखाची योजना। मागील 10 वर्षापासून आता आपण पाहतोय तर सध्या जे व्हॉट्सअप ग्रुप असतील, मीडिया असेल, तर बहुतेक चर्चा अशी आहे की हे दोन्ही आमदार नको, आपल्याला तिसरा पर्याय पाहिजे। आता मग तिसरा पर्याय अपेक्षित आहे की मागे ज्यांनी आमदारकी भोगली तोच पर्याय आपल्याला अपेक्षित आहे? मला असं वाटते तर ज्यांनी ते पूर्वी दौडांनी पण कार्य केलेलं, बरोबरांनी कार्यक्रम केलेले आणि हे नवीन जे मेंबर आहेत त्यांनी काय कोणती प्रसिद्धी वगैरे नाही आहे, पण दौड वस्तू चांगला आहे आणि बरोबर पण चांगलं कार्य करणार माणूस। त्यापैकी तुम्हाला नेमकं बाबा सध्याच्या पुढच्या आता भावी या काळामध्ये नेमकापणाने या मूलभूत सुविधा जी विकास कामं आहेत, जे रखडलेले प्रोजेक्ट आहेत ते कोणाच्या माध्यमातून पूर्ण होतील अशी आपली अपेक्षा आहे? मला वाटतंय दोघांचं नको सांगू का एकच एक मी सांगतो माझ्या आवडीने सांगतो, तेवढा हा काम करणारा माणूस आहे, त्यांनी काम केलेलं आहे आणि तो काम करणार याची मी गॅरंटी देतो। शहापूर तालुक्यातील अनेक समस्या, ज्या आरोग्याच्या समस्या असतील, रस्त्यांच्या समस्या असतील, पाण्याचे प्रश्न असतील, ते आतापर्यंत सुटले तुम्हाला असं वाटतंय? आतापर्यंत सुटलेलं नाही आहे, कारण सर्व काम असंच राहिलेलं आहे, अर्धवट काम टाकून गेलेलं आहे। माझा मत असं आहे का ह्या लोकांनी आता नवीन माणसाला चान्स द्यावा। मग तेच म्हणजेच सध्या जी चर्चा आहे का जे मागचे माजी आमदार आहेत त्यांनी आतापर्यंत जी काही विकास कामं करायला पाहिजे होती ती केली नाही, म्हणून एक नवीन चेहऱ्यासाठी ती जुनेच चेहरे नवीन चेहरा पाहिजे। मग नवीन चेहरा कोण? नवीन चेहरा आता सिलाई मशीन। नेमकं सिलाई मशीन तुम्हाला आपल्या या शहापूर तालुक्यातील ज्या मूलभूत जे प्रश्न आहेत त्यांना न्याय देऊ शकेल? कारण ते लोकांनी बरेचसे कामं केलेली आहेत, थोडं कामं करतील असं आम्हाला वाटतं। सिलाई मशीन सभा शहापूरसाठी जे उमेदवार आमदारकीसाठी उभे राहिलेले आहेत आणि नेमकं आपल्या शहापूरचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत, जी विकासाची कामं आहेत, ती अद्यापर्यंत ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती झाली नाही, तर सध्या आपल्याला कोण न्याय देऊ शकतो, असा कुठला उमेदवार न्याय देऊ शकतो? तसं बघायला गेलं तर दोन्ही आमदार जे आत्ता जे उभे आहेत, आजी आणि माजी, ते दोघे एकदम अनुभवी आहेत। त्यांनी मनात आणलं तर दोघांनीही चांगलं काम करू शकतात शहापूर तालुक्यात, कारण फार पूर्वीपासून ते 15-20 वर्षापासून ते 25 वर्ष बरेच प्रश्न अजून पण उपस्थित आहेत, ते दोघांच्याही मनात चांगलं आलं तर करू शकतील आणि दोघांनाही माझ्या तब्येत फार फार शुभेच्छा आहेत। परंतु सध्याची जी चर्चा आहे शहापूर तालुक्यामध्ये सर्वसामान्य जनता असाच चर्चा करते का बाबा आजी आणि माजी यांनी आतापर्यंत गेल्या 20 वर्षामध्ये कुठली अशी जी कामं अपेक्षित होती ती केली नाही, म्हणून तिसरा पर्याय सुद्धा ह्या शहापूर तालुक्यामध्ये आलेला आहे। तर मग तिसरा पर्याय चालेल का?
दुसरा पर्यायही चालू शकतो, पण थोडं ते सक्षम असणं गरजेचं आहे. आजचं युग एकदम कॉम्पिटिटिव्ह आहे. त्या कॉम्पिटिटिव्ह युगामध्ये उभं राहणं एवढं इझी नाही आहे आणि झालं तरी फार उत्तम आहे. त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहेतच. तर काही शहापूर विधानसभेसाठी एकूण 9 उमेदवार निवडणुकीच्या रणांगणामध्ये आहेत आणि या 9 पैकी आपल्या शहापूरच्या ज्या काही मूलभूत सुविधा अडचणी आहेत, शहापूरची ट्रॅफिक असेल, शहापूरच्या आरोग्याचा प्रश्न असेल, शहापूरच्या रस्त्यांचा प्रश्न असेल, अनेक वर्ष आपली जनता ही ह्या त्रासामध्ये त्रस्त झालेली आहे. तर ह्या सध्याच्या 2024च्या निवडणुकीमध्ये नेमकं आपल्या जनतेसाठी, शहापूरवासियांसाठी नेमकं न्याय कोण देईल? नेमकी हवा कोणाची आहे सध्या? कोणाचं नाव घ्यायचं? सगळे आपल्याला जे योग्य करत येणार त्यांनी योग्य केलं. पण नेमकं कोण योग्य करेल? कारण मागच्या पंचवार्षिकमध्ये दरोडा साहेब आमदार राहिलेले आहेत. 10 वर्ष त्यांनी आमदारकी भोगलेली आहे. त्यानंतर त्याच्या 2014ला पांडुरंग दरोडा देखील आमदार होते. आता पुन्हा ते राष्ट्रवादीच पक्षातून उभे राहिलेले आहेत. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी. त्यानंतर जिजाऊ संघटनेची रंजना उघडा देखील उमेदवार आहेत आणि एकूण 9 उमेदवार आहेत. तर मग नेमका ह्या उमेदवारांपैकी आपल्या शहापूर तालुक्यासाठी कोणाची हवा आहे आणि कोण न्याय देऊ शकतो? कोण पुढे येईल आणि कोण नाही येईल याचं आपण नाव घेऊ शकतो. बरोबर. पण न्याय कोण देऊ शकतो? न्याय असं कुठला पक्षाचा आमदार आपल्याला उमेदवार न्याय देऊ शकतो? आता मध्यंतरी मागे 2 महिन्यापूर्वी लाडकी बहीण योजना आली आणि मुख्यमंत्र्यांनी सर्व महाराष्ट्रातल्या लाडकी बहिणींना खुश केलं, ही भेट दिली. मग त्या संदर्भात आपलं मत काय आहे? योग्य आहे का ती? एके बाजूनी आपल्याला खुश केलं आणि एका बाजूनी आपल्या जी काही महागाई आहे तर ती गगनाला भिडलेली आहे. काय सांगू शकता? लाडकी बहिणी तो जेव्हा आनंद विजय सासे. बरं, शहापूर विधानसभेसाठी जी आता काही निवडणूक आहे आणि जे काय आता सध्याची जी काही चर्चा आहे आणि एकूण 9 उमेदवार ह्या रणांगणामध्ये आहेत, नेमकं आपल्या शहापूरसाठी कोण उमेदवार, कोण आमदार आपल्याला न्याय देऊ शकतो? मी काय बोलतो, जो योग्य असेल, जो चांगला काम करणारा असेल ना त्यालाच निवडून द्या, लोकांनी द्यावा. पण कोण योग्य काम करणारा आहे? जो चांगला उमेदवार जो असेल, ज्याने कामा करावा, पाणी द्यावा, सगळे प्रश्न सोडवा जनतेचे, त्यालाच निवडून द्यावा. म्हणजे तुम्ही मतदार आहात आणि मतदार हा राजा आहे. हो, बरोबर आहे. आणि आजपर्यंत आपण गेल्या 10 वर्षामध्ये बघतो की शहापूर तालुक्यामध्ये जो विकास व्हायला पाहिजे तो झालेला नाही अजून व्यवस्थित. पाण्याचा प्रश्न सुटत नाही. ते योग्यच उमेदवार निवडून द्यावा असं माझे. म्हणजे कोण? काही योग्य म्हणजे आता तो योग्य असेल त्याला निवडून द्यावा. मतदार राजा आहे, मतदारांनीच योग्य माणूस निवडला पाहिजे. मग ज्या दिवशी योग्य जो माणूस आहे तो सगळे जनतेने ठरवावा. योग्य माणूस कोण आहे तो, त्यालाच द्यावा मतदान. त्याला सांगायचं म्हणजे शहापूर विधानसभेसाठी जी निवडणूक होऊ घातलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये एकूण 9 उमेदवार रणांगणात उभे आहेत आणि आज शहापूर तालुक्यामध्ये नेमके कुठल्या उमेदवाराची हवा आहे? तसं पाहता शहापूर तालुक्यामध्ये जे प्रस्थापित उमेदवार आहेत त्या प्रस्थापित उमेदवारापैकी सध्या राष्ट्रवादी खालची असेल किंवा वरची असेल, पण राष्ट्रवादीची हवा जोरात चालू आहे. परंतु शहापूर तालुक्याच्या विकासाच्या कामाच्या संदर्भात हा आदिवासी तालुका असल्यामुळे या आदिवासी तालुक्यामध्ये जो आदिवासी समाजाचा जीवनमरणाचा प्रश्न आहे, वन हक्क कायद्याच्या अंतर्गत त्यांना मिळणाऱ्या सुखसोयी, पेसा कायद्याच्या अंतर्गत मिळणाऱ्या सुखसोयी, या सोयी त्यांना अजून काय मिळाल्या नाही. त्यामुळे या तालुक्यामध्ये हा तालुका शहापूर तालुका हा पाण्यासाठी प्रसिद्ध तालुका आहे आणि संपूर्ण पाणी मुंबईला जातं आहे. पण या शहापूर तालुक्यातील पाण्याची समस्या गेल्या जवळजवळ 40 वर्ष अजून तशीच आहे. तर जे उमेदवार आदिवासी आहेत त्या आदिवासी पाड्यावर पाण्याची त्या लोकांची हालत कठीण आहे. म्हणून ह्या शहापूर तालुक्यामध्ये बदल हवा आहे असं आम्हाला वाटतंय. म्हणून नवीन उमेदवार आमचे जो आता हे 9 पैकी जे आहेत त्याच्यामध्ये एक अभ्यासू आणि जाणता कार्यकर्ता जो असेल तो आता BSPचे कार्यकर्ता दिलेले आहेत. हत्ती निशाणी आहे, त्या हत्ती निशाणी लोकांनी भरभरून वोट करून द्यावं आणि आपल्या समस्या सोडाव्या असं मला वाटतं. सध्या शहापूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पांडुरंग बरोरा आणि अजित पवार गटाचे दौलत दरोडा हे विद्यमान आमदार गेल्या 10-15-5 वर्षी त्यांनी आमदारकी भोगलेली आहे. त्यांच्याकडे अनुभव आहे.
आणि जर तिसरा पर्यायाची जर जनतेकडून जर मागणी होत असेल तर तो तिसरा पर्याय सामान्य आपल्या शहापूरवासियांना न्याय देऊ शकतो का? तर आता तुमचा जो प्रश्न आहे, आजी माझे जे आमदार आहेत हे दळबदलू आमदार आहेत. ज्यावेळी जिकडे सत्ता असेल तिकडे पळतात, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी हे पळकुटे भूमिका करतात. त्यामुळे या लोकांच्या समस्या सोडवायचा अभ्यासू जो उमेदवार आहे तो अभ्यासू उमेदवार आपण लोकांनी बदल केला पाहिजे असं मला वाटतंय.